संपूर्ण देशभरात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। येत्या 27 ऑगस्टला दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे। मात्र 8 दिवस शिल्लक असताना अजूनही गोविंद पथकांचे इन्शुरन्स काढण्यात आलेले नाहीत। या संदर्भात मंगळवारी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहामध्ये सर्व गोविंद पथकांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद पार पडली। महाराष्ट्र शासनाने 75,000 गोविंदांचा इन्शुरन्स जाहीर करण्यात आला होता। मात्र कमी दिवस शिल्लक असतानाही अद्यापही गोविंद पथकांना या ठिकाणी शासनाकडून इन्शुरन्स दिलेले नाहीत। त्यामुळे ही बाब मनसे नेते पालघर ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या लक्षात येताच तातडीने 5,000 गोविंदांचा इन्शुरन्स ठाणे जिल्हा दहीहंडी असोसिएशनच्या माध्यमातून काढण्यात येईल। त्यामुळे सर्व गोविंद पथकांनी अविनाश जाधव यांचे आभार मानले। शासनाच्या वतीने इन्शुरन्स जाहीर होतो, मात्र या इन्शुरन्सचा उपयोग बालगोपाळांना होतोय का? सराव करताना अनेक बालगोपाळांना इजा होतीये, मात्र तेव्हा इन्शुरन्स मिळत नसल्याने अनेक गोविंद पथकांनी खंत व्यक्त केली आहे। त्यामुळे दहीहंडी उत्सवाच्या 1 महिन्याआधी गोविंद इन्शुरन्स अर्थात गोविंद विमा कवच पथकांना मिळावा अशी मागणी सर्व पथकांनी केली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं की यावर्षी महाराष्ट्रातले 60 गोविंद पथकांना स्पेनला पाठवणार आहेत। 60 गोविंद पथक यांची निवड कुठल्या पद्धतीने केली जाईल, त्यासाठी काय अटी असतील याची नियमावली तयार करण्यात यावी अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे। सदर पत्रकार परिषदेला समीर पेंढारे, राकेश यादव, रोहिदास मुंडे, नितीन पाटील, आशिष डाके व इतर मान्यवर ठाणे मुंबईतील गोविंदांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। येत्या 27 ऑगस्ट 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्सव जल्लोषात साजरा होणार असून पण दहीहंडी उत्सवासाठी 7 दिवस शिल्लक असताना सुद्धा आज ठाण्यातील सर्व गोविंद पथक इन्शुरन्स पासून वंचित आहेत। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे साहेब यांनी शासनाच्या माध्यमातून 75,000 गोविंदांचा विमा कवच देण्याचं जे आश्वासन दिलं तर त्यांनी पूर्ण केलं। त्यासाठी आम्ही ठाण्यातले गोविंद पथक त्यांचे आभारही मानतो। पण दुसरी बाजू ज्या संस्थेला त्या लोकांनी जे विमा काढण्याची जी हे दिलेलं आहे ती संस्था ह्याच्यात वेगळं कारभार करत आहेत आणि जी गोविंद पथक त्यांच्याबरोबर नाही आहेत अशा गोविंद पथकांचा इन्शुरन्स ते काढत नाही आहेत। त्यामुळे आज आम्ही आपल्या माध्यमातून सर्व गोविंद पथकांना, ठाण्यातील सर्व गोविंद पथकांना आवाहन करतो की ह्या वर्षी जो विमा कवच आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष माननीय अविनाश जाधव साहेब यांच्या सहखर्चाने ठाण्यातील 5,000 गोविंदांचा इन्शुरन्स ते आपल्याला काढून देणार आहेत। त्याबद्दल आम्ही सर्व ठाण्यातील गोविंद पथकांच्या वतीने अविनाश जाधव साहेबांचे आभार मानतो। आम्ही शासनाशी पाठपुरावा केला, स्वतः खासदार डॉक्टर एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांची भेट घेतली। श्रीकांत शिंदे साहेबांनी सुद्धा ओरिएंटलचे मॅनेजर आहेत सचिन खानविलकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला। त्यांनाही सांगितलं की ठाण्यातील जे गोविंद पथक यांचा इन्शुरन्स आपण काढावा, पण इन्शुरन्स कंपनी आम्हाला असं सांगते की ज्या संस्थेला दिलेला आहे त्या संस्थेकडे तुम्ही जा, ते त्या अर्जाची पडताळणी करतील आणि त्यानंतर आम्ही आपल्याला इन्शुरन्स काढून देऊ। पण ती संस्था कुठली बोगस आहे, 1 महिन्यापूर्वी ती रजिस्टर करते, त्यांचा गोविंद पथकांशी संबंध काय? महाराष्ट्रातल्या कुठल्या गोविंद पथकांना विश्वासात घेतलं आणि महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंद असोसिएशन म्हणून जे नाव देतं, महाराष्ट्र राज्य हे नाव देऊच शकत नाही नियमाने, असं सर्क्युलर आहे। आणि जी रजिस्टर केली धर्मदा आयुक्ताकडे महाराष्ट्र शासनाचं असं कुठलाही पत्र नाही की त्यांना यांना मान्यता दिली म्हणून। शासनाने 75,000 गोविंद पथकांची जी काय रक्कम आहे ती त्या संस्थेच्या खात्यात अकाउंटला गेलेली आहे। मग जर का ती पैसे शासन देतंय, मग या लोकांना गोविंद पथकांचा इन्शुरन्स काढायला हरकत काय? हे काय ही संस्था त्यांच्या खिशातले पैसे देत नाहीये, मग तुम्ही त्याला नियमाने अटी का ठेवता? आपल्या माध्यमातून आम्ही शासनाला विनंती करतो की जेणेकरून आपण डायरेक्ट ओरिएंटल इन्शुरन्स वाल्यांना गाईडलाईन द्या की जे गोविंद पथक तुमच्याकडे अप्रोच होतात त्यांचे इन्शुरन्स काढा म्हणून। त्यावर्षी आम्ही तेच सांगितलेलं शासनाच्या प्रतिनिधींना की जर का शासन आमचा इन्शुरन्स करतोय तर शासनाचा भाग आहे की त्यांना ओरिएंटल कंपनीला पत्रव्यवहार करणे की जे गोविंद पथक डायरेक्ट तुमच्याकडे येतील त्यांचा इन्शुरन्स तुम्ही करून द्या म्हणून।